नमस्कार शेतकरी मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज दिनांक 15 जानेवारी 2026 आणि आजच्या या व्हिडिओमध्ये काल संध्याकाळपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यभरातील कापूस बाजारभावाची अपडेट मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेणार आहोत. त्याचबरोबर राज्यातील घाटंजी, सिंदी, सेलू आणि परभणी जिल्ह्यातील मानवत कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या कापूस बाजारभावामध्ये काल जबरदस्त उसळी बघायला मिळालेली असून अन्य राज्यातील कुठल्या बाजार समितीमध्ये, कुठल्या जिल्ह्यात, तालुक्यातील कापूस बाजारभावाची अपडेट काय होती, कुठल्या बाजार समितीला कापसाचे बाजारभाव काय निघाले, सविस्तर अपडेट आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. तर व्हिडिओला सुरुवात करूयात. तर पहिली बाजार समिती मित्रांनो समुद्रपूर, 599 क्विंटल सुपर क्वालिटी कापसाची आवक या ठिकाणी आलेली होती. कमीत कमी दर निघाले आहे 7,500 रुपये, सर्वसाधारण दर होते 7,800, तर जास्तीत जास्त दर 8,150 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे भद्रावती, 171 क्विंटल कापूस आवक, कमीत कमी दर 7,400 रुपये, सर्वसाधारण कापूस बाजारभाव 7,725, तर जास्तीत जास्त दर निघालेले आहे 8,050 रुपये. त्यानंतर पुढील जिल्हा मित्रांनो जालना, कापूस हायब्रिड 206 क्विंटलची आवक या ठिकाणी होती. कमीत कमी दर 7,990 रुपये, सर्वसाधारण दर होते 8,010, तर जास्तीत जास्त दर 8,050 रुपये. त्यानंतर पुढील तालुका मित्रांनो धामणगाव रेल्वे, जिल्हा आहे अमरावती, कापूस LRA मिडियम स्टेपल 850 क्विंटलची मोठी आवक या ठिकाणी होती आणि बाजारभावामध्ये देखील वाढ बघायला मिळाली असून उच्चांकी बाजारभाव 8,100 रुपयापर्यंत, सर्वसाधारण दर होते 7,800, तर कमीत कमी दर 7,710 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे घाटंजी, कापूस LRA मिडियम स्टेपल 1,100 क्विंटल कापूस आवक, कमीत कमी दर होते 7,720 रुपये, सर्वसाधारण दर होते 8,000 रुपये प्रति क्विंटल, तर जास्तीत जास्त दर 8,210 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे बोरगाव मंजू, जिल्हा अकोला, कापूस लोकल 112 क्विंटल कापसाची आवक, कमीत कमी दर 7,700 रुपये, सर्वसाधारण दर होते 7,890, तर जास्तीत जास्त दर 8,060 रुपये. त्याचबरोबर मित्रांनो रेन टच कापूस बाजारभाव आणि सुपर क्वालिटी कापूस बाजारभावामध्ये जवळपास 1,000 ते 1,200 रुपये प्रति क्विंटलचा फरक राज्यातील कापूस बाजारभावामध्ये बघायला मिळालेला असून त्यानंतर पुढील बाजार समिती आहे काटोल, जिल्हा नागपूर, कापूस लोकल 92 क्विंटल कापसाची आवक होती. कमीत कमी दर 7,100 रुपये, सर्वसाधारण दर होती 7,750, तर जास्तीत जास्त दर 8,000 रुपये. त्यानंतर उमरेड या ठिकाणी देखील कापूस बाजारभावामध्ये जबरदस्त वाढ बघायला मिळाली असून जवळपास 8,410 रुपये प्रति क्विंटल सुपर क्वालिटी लांब धाग्याच्या कापसाला बाजारभाव निघालेला असताना कमीत कमी दर होते 7,900, तर सर्वसाधारण दर 8,050 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे हिंगणघाट, जिल्हा वर्धा, कापूस मध्यम स्टेपल 4,000 क्विंटलची मोठी आवक या ठिकाणी होती. कमीत कमी दर 7,650 रुपये, सर्वसाधारण दर होते 8,000 रुपये प्रति क्विंटल, तर जास्तीत जास्त दर 8,305 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मानवत, जिल्हा परभणी, या ठिकाणी जास्तीत जास्त दर निघालेले आहे 8,600 रुपये, सर्वसाधारण दर होते 8,000 रुपये प्रति क्विंटल, तर कमीत कमी दर 7,950 रुपये. त्यानंतर वर्धा, कापूस मीडियम स्टेपल 480 क्विंटल कापसाची आवक, कमीत कमी दर 7,710 रुपये, सर्वसाधारण दर होते 7,950, तर जास्तीत जास्त दर 8,250. त्यानंतर बाजार समिती बार्शी टाकळी, कापूस मिडियम स्टेपल 3,427 क्विंटल कापसाची आवक या ठिकाणी होती. कमीत कमी दर निघालेले आहे 8,010 रुपये, सर्वसाधारण दर होते 8,020, तर जास्तीत जास्त दर 8,095 रुपये. त्यानंतर बाजार समिती आहे हातगाव, तामसा, कापूस हायब्रिड 55 क्विंटल कापूस आवक, कमीत कमी दर 7,710 रुपये, सर्वसाधारण दर कापूस बाजारभाव 7,900, तर जास्तीत जास्त दर 8,065 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे कोरकना, कापूस लोकल 1,090 क्विंटल कापसाची आवक, कमीत कमी दर 7,600 रुपये, सर्वसाधारण दर 7,750, तर जास्तीत जास्त दर 8,005 रुपये. त्यानंतर किल्ले धारूर, कापूस मिडियम स्टेपल 71 क्विंटल कापूस आवक या ठिकाणी होती मित्रांनो. कमीत कमी दर निघाले आहे 7,740 रुपये, सर्वसाधारण दर 7,910 रुपये प्रति क्विंटल, तर जास्तीत जास्त दर 8,050 रुपये. त्यानंतर फुलंब्री, कापूस मिडियम स्टेपल 3,500 क्विंटल कापसाची आवक, कमीत कमी दर 7,750 रुपये, सर्वसाधारण दर होते 7,800, तर जास्तीत जास्त दर 8,000 रुपये प्रति क्विंटल. त्यानंतर पुढील बाजार समिती मित्रांनो उत्तर महाराष्ट्रामधून नंदुरबार, कापूस लोकल 3,000 क्विंटलची आवक, कमीत कमी दर निघाले आहे 7,800 रुपये, सर्वसाधारण दर 8,000 रुपये प्रति क्विंटल, तर जास्तीत जास्त दर 8,100 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती मौदा, कापूस मीडियम स्टेपल 250 क्विंटल कापूस आवक, कमीत कमी दर 7,800 रुपये, सर्वसाधारण दर 8,000 रुपये, तर जास्तीत जास्त दर 8,095 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे पारशिवनी, कापूस H4 लॉंग स्टेपल
1140 क्विंटल कापसाची आवक, कमीत कमी दर 7,768 रुपये, सर्वसाधारण दर 8,000 रुपये प्रति क्विंटल, तर जास्तीत जास्त दर 8,105 रुपये. त्यानंतर बाजार समिती आहे अकोट कापूस H4 मीडियम स्टेपल, जिल्हा अकोला. 2840 क्विंटल कापसाची आवक या ठिकाणी होती. कमीत कमी दर 8,300 रुपये, सर्वसाधारण दर होते 8,840 रुपये, तर जास्तीत जास्त दर निघालेले आहे 8,895 रुपये प्रति क्विंटल, म्हणजे जवळपास 9,000 रुपये प्रति क्विंटलपर्यंत राज्यात अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीचे सध्याचे बाजारभाव निघालेले आहेत. त्यानंतर बाजार समिती आर्वी कापूस H4 मीडियम स्टेपल, 2340 क्विंटल कापसाची आवक, कमीत कमी दर 7,740 रुपये, सर्वसाधारण दर होते 8,010 रुपये, तर जास्तीत जास्त दर 8,055 रुपये प्रति क्विंटल. त्यानंतर बाजार समिती सोनपेठ कापूस S6 मीडियम स्टेपल, 340 क्विंटल कापसाची आवक, कमीत कमी दर 7,700 रुपये, सर्वसाधारण दर 7,950, तर जास्तीत जास्त दर 8,040 रुपये. त्यानंतर पुढील तालुका मित्रांनो कळमेश्वर, जिल्हा नागपूर कापूस हायब्रिड, 1440 क्विंटलची कापसाची आवक या ठिकाणी होती. कमीत कमी दर 7,068 रुपये, सर्वसाधारण दर 7,500, तर जास्तीत जास्त दर 8,000 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे नेर परसोपन, जिल्हा यवतमाळ, 67 क्विंटल कापसाची आवक या ठिकाणी होती. कमीत कमी दर 7,800 रुपये, सर्वसाधारण दर 7,855 रुपये, तर जास्तीत जास्त दर 8,000 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मित्रांनो वरोरा शेगाव कापूस मीडियम स्टेबल, 268 क्विंटल कापसाची आवक, कमीत कमी दर 7,900 रुपये, सर्वसाधारण दर होते 8,010, तर जास्तीत जास्त दर निघालेले आहे 8,025 रुपये प्रति क्विंटल. तर हे होते मित्रांनो काल संध्याकाळपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यभरातील कापूस बाजारभावाची अपडेट. मित्रांनो राज्यातील कापूस बाजारभावाची घोडदौड अशी सुरू राहत असताना बऱ्याचशा बाजार समित्यांच्या कापूस बाजारभावामध्ये मोठी सुधारणा होताना बघायला मिळालेली आहे. आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यामध्ये सध्या कापसाचे बाजारभाव काय आहे कमेंटमध्ये कळवा. चॅनलला नवीन असेल जरूर सबस्क्राईब करा, शेअर करा. भेटूया मग नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत नमस्कार.